श्रीरामपुरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोने येथे नेऊन केला अत्याचार प्रकरणी स्वप्नील जैनवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे। ज्या शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत आजीच्या घरी सोनेला जात असलेल्या अल्पवयीन मुलीला गाडी सोडण्याच्या बहाण्याने 27 वर्षीय स्वप्नील जैन नावाच्या तरुणाने श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत सोने येथील हॉटेल साई व्यंकटेश लॉज येथे नेऊन पीडितेवर बळजबरीने अत्याचार केल्याने या संदर्भात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आरोपी स्वप्नील जैन याच्या विरोधात BNS कलम 4812 376 ची सुधारित कलम BNS 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसात गुन्हा दाखल होताच अत्याचाराच्या घटनेने आरोपी स्वप्नील जैन हा फरार झाला असून या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन पीडित मुलीची सोशल मीडिया मार्फत एका शहरातील स्वप्नील जैन नामक तरुणाशी ओळख झाली होती। त्या ओळखीतून ते एकमेकाशी वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत होते। दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी पीडित मुलीला सोना येथे तिच्या आजीच्या घरी जायचे असल्याने आरोपी स्वप्नील जैन याने तिला सोना येथे सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या गाडीमध्ये घेतले आणि तिला सोना येथे घेऊन गेला व तेथील एका हॉटेलवर तिच्यासोबत बळजबरीने तिचा अत्याचार केलेले आहेत। त्याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास चालू आहे। प्रकरणामध्ये आरोपी अटकेत आहे, आरोपीचा शोध घेतोय। अल्पवयीन मुलीवर अत्याचारात आरोपीने गुन्ह्यात कोणाची गाडी वापरली, त्याच्या या कृत्यात आणखीन कोणाकोणाचा सहभाग आहे, यासह आरोपीने आणखीन किती मुलींना प्रेमाच्या फसवले याचा तपास सध्या पोलीस करीत असून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे। तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद, श्रीरामपूर।